बातमी बघूयात। मुलुंडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा मुंबई पब्लिक स्कूल गोशाळा मार्ग इंग्रजी शाळांमध्ये राडा झालाय। शाळेतल्या शिक्षकानंच शाळेतल्या महिला शिक्षिकेला रात्रीचे कॉल केले आणि शाळेतील मुलीची देखील छेडछाड केली आणि त्याच्याकडनं त्यांचे नंबर मागणं असं सुरू होतं। मनसैनिकांनी या विकृत शिक्षकाच्या अंगावरती कोळसा फेकून त्याला चोप दिलाय। मुलुंडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं मुंबई पब्लिक स्कूलमध्ये गोशाळा मार्ग इथे इंग्रजी शाळेमध्ये राडा घातलाय। शाळेतल्या एका शिक्षकानं शाळेतल्याच महिला शिक्षिकेला रात्रीचे कॉल केलेत, शाळेतल्या मुलींची देखील छेडछाड केली आहे, त्याच्याकडनं नंबर मागणं सुरू होतं आणि मनसैनिकांनी या विकृत शिक्षकाच्या अंगावरती कोळसा फेकून त्याला चांगलाच चोप दिलाय। मुलुंडमधल्या मुंबई पब्लिक स्कूल या शाळेतल्या एका शिक्षकानंच शाळेतल्याच महिला शिक्षिकेला रात्रीचे कॉल केलेत, विद्यार्थिनींची सुद्धा छेडछाड केली, त्यांचे नंबर मागण्याचा प्रयत्न केलाय। अशा या शिक्षकाला मनसैनिकांनी अंगावरती कोळसा फेकला आणि चांगला चोप दिलाय। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी शाळेमध्ये राडा केला। मुलुंडमध्ये मुंबई पब्लिक स्कूल गोशाळा मार्ग इथे इंग्रजी शाळेमध्ये राडा केलाय महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी। अधिक माहिती आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी अविनाश माने आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। अविनाश, प्रकार काय घडला होता आणि त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी काय केलं? नक्कीच जर पाहिलं मुलुंडची मनपा पब्लिक स्कूल आहे, या ठिकाणी जर पाहिलं शिक्षक आहे, एका शिक्षकाने जे आहे ते काही शिक्षिका आहेत, त्या शिक्षकांना जे आहे रात्री 12च्या नंतर तो आहे तो फोन करायचा आणि त्यांना त्रास द्यायचा, त्यांना शिवीगाळ करायचा, अश्लील भाषेत त्यांच्याशी बोलायचा। त्यानंतर जर पाहिलं की शाळेतले जे विद्यार्थिनी आहे, विद्यार्थी सोबत देखील काही विद्यार्थिनींसोबत देखील त्यांनी छेडछाड केलेली आहे। हा सर्व जो प्रकार आहे तो उघडकीस आला आहे। त्यानंतर मनसेने जे आहे ते थेट या शाळेमध्ये जाऊन या शिक्षकाला आहे जे चांगला धडा शिकवला आहे, मॅनेजमेंटची जी आहे ती विचारपूस केलेली आहे। जर पाहिलं तर या शिक्षकाच्या अंगावरती जे आहे ते थेट मनसेकडून जे आहे ते कोळसा फेकण्यात आला आणि ते जर पाहिलं पोलीस ते घटनास्थळी दाखल, पोलिसांनी या आता विकृत शिक्षकाला जे आहे ताब्यात घेतलं आहे आणि पोलीस आता या सर्व घटनेचा जो आहे तो आता अधिक तपास करत आहेत। बिलकुल अविनाश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।